राज ठाकरे यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे। भाषिक द्वेष पसरवल्यानं राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची याचिकेतून आता मागणी केली गेली आहे। राज ठाकरेंचं मराठी प्रेम अभिव्यक्ती नाही तर राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्याचं या याचिकेच्या माध्यमातून म्हणण्यात आलंय। राजकीय फायदा मिळवण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडून भाषिक वाद सुरू केला गेलाय असंही म्हटलं गेलंय। राज ठाकरे यांना प्रक्षोभक वक्तव्य थांबवायला सांगा अशी मागणी या याचिकेच्या माध्यमातून केली गेली आहे। वकील घनश्याम उपाध्याय यांच्याकडून सुप्रीम कोर्टामध्ये ही जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे। सुप्रीम कोर्ट घनश्याम उपाध्याय यांची याचिका स्वीकारणार की फेटाळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। याचिकेमध्ये नेमकं काय म्हटलंय बघूयात। राज ठाकरेंकडून भाषिक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय। राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी याचिकेच्या माध्यमातून केली गेली आहे। राज ठाकरेंचं मराठी प्रेम अभिव्यक्ती नाही तर राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्याचं सुद्धा यामधून म्हणण्यात आलंय। महापालिका निवडणुकीमध्ये राजकीय फायद्यासाठी भाषिक वाद घातला जातोय। राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांकडून अमराठी लोकांना मारहाण केली जाते। मारहाण थांबवण्यासाठी मनसैनिकांवर कडक कारवाई व्हावी। निवडणूक आयोगानंही मनसेच्या बेकायदा कृत्यावर नियंत्रण ठेवावं। निवडणूक आयोगानं राज ठाकरे यांच्या पक्षाची मान्यता रद्द करावी। तर ही याचिकेमध्ये नेमकं काय म्हटलं गेलेलं आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघत होतो आणि याच संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत। निखिल, महत्त्वाची अपडेट खरं तर म्हणावी लागेल, राजकीय फायदा मिळवण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडून भाषिक वाद सुरू केला गेलाय असं या याचिकेतून नेमकं म्हणण्यात आलेलं आहे। काय नेमक्या प्रतिक्रिया सध्या उमटतायत राजकीय वर्तुळात? नक्कीच गौरी, आपण पाहिलं तर राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा आहे तो पुढे ठेवलेला आहे आणि मराठी भाषा आणि हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये राज ठाकरेंनी आपली भूमिका या ठिकाणी उचललेली असताना त्याच ठिकाणी दुसऱ्या घनश्याम उपाध्याय यांच्या माध्यमातून राज ठाकरेंच्या विरोधात जनहित याचिका आहे ती सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली आहे आणि या याचिकेत म्हणण्यात आलेलं आहे ते म्हणजे राज ठाकरे यांनी जो विजय मेळावा घेतलेला होता, या विजय मेळाव्यामध्ये जे वाक्य वापरलेलं होतं त्या वाक्याचा देखील या याचिकेमध्ये आहे तो वापर करण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी मराठी समजत नाही कानाखाली आवाज काढा असं देखील या याचिकेमध्ये स्पष्ट उद्देश आहे तो करण्यात आलेला आहे। त्यासोबतच आपण पाहिलं तर राज ठाकरे हे मराठी भाषा या अनुषंगाने त्याच ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ज्यांच्या भाषेमध्ये आहे तर ते द्वेष आहे तो पसरवत आहेत। या द्वेषाच्या माध्यमातून या ठिकाणी द्वेष पसरवत असल्याच्या कारणामुळे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा ही देखील मागणी करण्यात आलेली आहे। त्यासोबतच राज ठाकरे हे ह्या संपूर्ण गोष्टींचा निवडणुकीसाठी फायदा घेत आहेत। निवडणुकीसाठी सुप्रीम कोर्ट ही याचिका फेटाळणार की स्वीकारणार हे बघणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।